आता यानंतरचा जो स्पर्धक येणार आहे अर्थातच तुम्हाला कळलं असेल इथे जो मल्लखांब उभा केलेला आहे त्यावरून कोण येणार आहे. चित्त्याची चपळता त्याच्या अंगामध्ये आहे. एखादं बाळ आपल्या आईच्या कुशीत जितक्या प्रेमानं सहजतेनं खेळतं तितक्या सहजतेनं तो या मल्लखांबावर खेळत असतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मुंबईच्या ऋतुराज शिरोडकरचं. जितूदादाने स्टेजवर येऊन माझ्या डोळ्यावर पट्टी बांधावी ही माझी विनंती आहे. अरे रॉक स्टार. अरे मित्रा तू कोण आहेस रे? हा स्पायडरमॅन. तू स्पायडरमॅन आहेस. तू आहेसच आणि तुला ते प्स प्स करायची पण गरज नाहीये. अरे काय आहेस तू रे? हा हा काय वेग आहे रे तुझा. मला नव्हतं माहिती की मलखांबावर पट्टी बांधल्यावर तुझा वेग अजून वाढतो. गेल्या वेळचा मला आठवतोयस तू, पण यावेळी तुझा वेग जास्तच होता. तुला पण वाटलं का असं? हो, कारण काय? पट्टी बांधलेली. इंटरेस्टिंग आहे नाही का? अरे बाप रे. म्हणजे भीती सगळीच गेली. हो. वा वा. लहान तोंडी मोठा घास घेऊ का मी एक? आपल्याला खूप कमी कळतं तरी लहान तोंडी मोठा घास घेतोच मी. क्रिकेट हा खेळ खूपच मोठा होता पण सचिन तेंडुलकर त्या क्रिकेटमध्ये सर सचिन तेंडुलकर आले आणि त्याला क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. मला असं वाटतं मल्लखांब खूप 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 कमी लोकांना ठाऊक आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला असं वाटतं की बरं झालं मल्लखांब तुला आणि तू मल्लखांबाला मिळालास. खूप बरं झालं. खूप 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 बरं झालं. मुग्धा. ऋतुराज, मी मागच्या वेळेस तुला स्पायडरमॅन म्हणले होते, आज काय बोलू?
खरं ह्यानी एक मल्लखांबचं आणि ह्याचं नातं एक अटूट नातं आहे ते आज सिद्ध केलं. मागच्या वेळेसच केलं होतं पण ते पट्टी बांधल्यावर सुद्धा त्याचा जोश जो आधी होता त्याच्या डबल झाला. आणि म्युझिकवर तू नाचत होता रे मल्लखांबवर. लोक स्टेजवर नाचतात, तू मल्लखांबवर नाचत होतास. काय त्याने 2 स्टेप केले खरं. असं तर तो इकडून पाय तिकडून. अरे द्या बरं पदक, आता तुम्ही पदक द्या. बघ बघ बघ. थँक्यू ऋतुराज.